अमरावती शहरातील श्रीमती नरसम्मा हिरय्या मन्नेवार यांनी इसवी सन 1963 मध्ये त्यांची किरणनगर येथील 12.5 एकर जागा शैक्षणिक कार्यासाठी दान देण्याची इच्छा व्यक्त केली। दातृत्व भावनेच्या या उदात्त पार्श्वभूमीवर श्रीमती नरसम्मा हिरय्या शैक्षणिक ट्रस्टची स्थापना करण्यात आली। परंतु कायदेशीर विवादामुळे जवळजवळ 23 वर्षांनंतर इसवी सन 1986 मध्ये संस्थेला सर्वोच्च न्यायालयाकडून जागेचा ताबा मिळाला। शैक्षणिक कार्यक्रमाची मुहूर्त वेळ रोवताना संस्थेने सर्वप्रथम ध्रुव बालक मंदिर व सरस्वती विद्या मंदिर या प्राथमिक शाळांची स्थापना केली। इसवी सन 1996 मध्ये शाळेला शासनाची मान्यता प्राप्त झाली। विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या अद्ययावत सोयी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नातून संस्थेने इसवी सन 1995 साली कला, वाणिज्य व विज्ञान हे वरिष्ठ महाविद्यालय सुरू केले। बदलत्या काळाची पावले ओळखून महाविद्यालयाने अमरावती विद्यापीठात सर्वप्रथम औद्योगिक रसायनशास्त्र व पर्यावरणशास्त्र यांसारखे विषय सुरू करण्याचा मान मिळविला। श्रीमती नरसम्मा हिरय्या मन्नेवार यांनी संस्थेच्या परिसरात श्रीराम पंचायतन मंदिर उभे राहावे ही इच्छा ट्रस्ट डीड मध्ये व्यक्त केलेली आहे। संस्थेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना आध्यात्मिक प्रतिष्ठान असावे ही संस्था चालकांची भावना आहे। म्हणूनच संस्थेने श्रीराम पंचायतन मंदिर प्रकल्प पूर्णत्वास नेऊन श्रीराम पंचायतन मंदिर उभारले आहे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती। आणि सगळे त्यावेळेचे संस्थाचालक ॲडव्होकेट खरे साहेब जे होते तर त्यावेळेच्या सगळ्या ट्रस्टीचा आम्ही हे लक्षात ठेवून या ठिकाणी श्रीराम पंचायतन केलेलं आहे। बहुतेक अमरावतीमध्ये श्रीराम पंचायतन कुठे नसतात, म्हणजे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न अशा श्रेणीमध्ये मोठे संस्था। ठीक आहे, एफ मध्ये केवळ शैक्षणिक एनजीओ आहेत त्या। त्या ठिकाणी असा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा उपक्रम धार्मिक आणि अशा याच्यावर धर्तीवर करता येईल। आणि शेवटी ते मंदिर आहे ना, तर सगळे मंदिर एफ मध्ये येतात। म्हणजे अंबादेवी कुठले मंदिर जर का धर्माचे नंबर आहे, पण इथे विशेष बाब म्हणून आपल्याला शैक्षणिक आणि हे असं तसं रजिस्ट्रेशन आहे। काम सुरू आहे। सध्यामध्ये स्त्री सन्मान नावाचं एक मासिक पण आहे, जे मागच्या वर्षी तुम्ही लॉन्च केलं। माझी एनजीओ पण आहे, स्त्री सन्मान फाउंडेशन, वैदर्भी फाउंडेशन। ते तुम्ही अधिक जास्त जवळून जाणत असाल किंवा तुमच्याही जवळ त्या सगळ्या रिॲक्शन्स येतात, तर तुमचे काही मार्गदर्शन किंवा तुमचे काही पॉईंट्स आपल्या ट्रस्टमध्ये जसं आपण म्हटलं किंवा कौशल या गोष्टीमुळे पालकांचा आणि शिक्षकांचा, पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा आजच विजय अंकुरी मराठी विभागाचं उद्घाटन झालं अभ्यास मंडळाचं। तर तो विद्यार्थ्यांनी कसा होऊ शकतो माहिती दिलेली आहे सगळी। त्याचा आम्ही बुकलेट तयार केलं आणि QR कोड आम्ही प्रकाशित केले। बाकीच्या मी मगाशी म्हटलं ना 50 ते 80 वाले या तीनच विचार करते, बाकी कुठला विचार नाही। त्या पण ते करताना ग्रॅज्युएशन होताना त्याच्यासोबत संधी काय किंवा त्याचे आपल्याला काही सर्टिफिकेट देणे त्यांना पेंटिंग नॉलेज घ्यायचं तर ते पाहून म्हणजे युट्यूबवर बघतात ना, ते आर्टिस्ट म्हणजे काय फक्त व्याख्या आणि काही लोक कुठे केली होती बीला वगैरे, तर त्यांना सर्व विचारत होतं प्रोजेक्ट कोणता होता विसर माहीत नाही, मग काय सांगितलं की तो छापून देतो आपण टाकून देतो। नरसम्मा हिरय्या शैक्षणिक ट्रस्टच्या या 60व्या वर्धापन दिनानिमित्त हा एक उपक्रम होता आणि उपक्रमाची सुरुवातच त्याची होती की आपल्या संपादक, उपसंपादक, वृत्तपत्राचे मालक, जिल्हा प्रतिनिधी, वार्ताहर या सगळ्यांशी कसं हितगुज व्हावं, चर्चा व्हावी। संस्थेचा त्याने आपल्याशी आदान प्रदान करताना संस्थेविषयी माहिती आणि काही तुमचे पण सजेशन काही सुरू करण्याच्या दृष्टीकोन कसं वया जावाने सांगितलं की योगा आणि अशा प्रकारचं तुम्ही सुरू करा, ध्यान केंद्र पोरांना लहान यांनी एक सजेशन दिलेले आहे। तर अशा प्रकारे कार्यान्वित करण्याकरता आणि एक अभ्यासक्रमाच्या निमित्ताने एक लेक्चर, तुमचं गेस्ट लेक्चर तुमच्याकडनं मिळावं, हाच तो एक उद्देश सफल झालेला आहे। आपण सर्वांनी आमच्या विनंतीला मान देऊन आपण आला आणि इतका वेळ आपल्याला दिला, तर खरोखर संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार।
करून टाकणार एक मिनिटाचं शूट